नाही केलं, अशाच देवाजवळ आले. आपल्या सर्वांजवळ काय होतं? काहीच नव्हतं. जेव्हा आपण संसारामध्ये होतो, सर्वजण कशात होतो? पापामध्ये होतो, कोणी नशेमध्ये, हरे याच्यामध्ये होतो. हालेलुया. सर्वजण आपण बोलतात ना, बाकऱ्या मार्गाने देवाकडे आलो. जेव्हा जे आपल्याला नव्हतं ते देवाने दिलंय, आणि दिलंय फक्त असं नाही का देऊन त्याला देवाने आशीर्वादित केलेले आहे. हालेलुया. जे दिलंय त्याला पूर्ण अभिषेक केलेला आहे देवाने. देवाला धन्यवाद करते इथं थांबवल्याबद्दल. जेव्हा चाललेला मनामध्ये विचार, मी आज भरपूर खुश आहे. हालेलुया. विचार का, जसं मी माझ्या आईच्या पोटामध्ये जन्मले, जसं जन्मून लहानाची मोठे झाले, लग्न झालं, मुलं झाले, सर्व काही झालं, पण एवढी खुशी आज जेवढी मला खुशी झाली तेवढी खुशी मला कधीच नाही झाली. कारण ही जे वेदी आहे ते देवाची वेदी आहे. या जे वेदीवर थांबून खोटं नाही बोलू शकत. हालेलुया. मी जेव्हा बोलतात ना 3:30 वाजून गेले, 3:30 वाजल्याच्या नंतर मला पास्टरांचा फोन आला, सिस्टर तुम्हाला क्वायर मध्ये थांबायचंय. हालेलुया. बोलतात ना, मला पहिलं माहिती नव्हतं. अर्धा तास पहिला माहिती झाले, तू रेडी आहेस का, तुला यायचंय क्वायर मध्ये. पास्टर बोलले तुम्ही खरं बोलतात. मला असं वाटत होतं मी काहीतरी ऐकत येते, होणार नाहीये. हालेलुया. असं वाटत होतं जे मला शब्द येतात पुढून, असं मी स्वप्न बघतीये. हालेलुया. पण ते बोलले अरे मी खरंच बोलतोय कोमल, तुला क्वायर मध्ये थांबायचंय. तेव्हा बोलतात माझ्या नवऱ्याच्या निगाला पडले आणि रडायला लागले. कारण बोलतात नाही इथं थांबणं कोणाची योग्यता नाही. जेव्हा तो देव निवडतोय तेव्हाच आपण इथं थांबू शकतो. मी बोलले देवा तुला धन्यवाद, कारण तू मला इथं थांबवलंस माझ्याद्वारे. तुझी महिमा, तुझी स्तुती करून घेतलीस. आणि त्याच्यापेक्षा मोठी अद्भुत काम हे, ज्या दिवशी क्वायर मध्ये इथं थांबले त्याच दिवशी वचन पण माझं. हालेलुया. त्याच्यासाठी बोलतात ना, देवाचं वचन बोलतंय मी तुला दुग्न आशीष देईन. आणि खरोखर ते देवाने आज मला, मी जे टॉपिक घेतला त्या टॉपिक मध्ये देवाने मला गवाही पण दिली आहे. गवाही सांगण्यासाठी तयार पण केलंय. त्याच्यासाठी देवाला धन्यवाद करते. आजचा आपला टॉपिक आहे परमेश्वर हमें दुग्न आशीष देत आहे. हालेलुया. किती जणांना दुग्न आशीष भेटले? सर्वांना आशीष भेटलेले. हालेलुया. जसं बोलतात ना आपण, पैसा, पाणी, खाणं पिणं हे तर सर्वांना भेटलेलं आहे. पण जे आत्मा त्यांनी दिलेला आहे आपल्याला, त्या आत्म्यामध्ये पण आपल्याला दुग्न आशीष पाहिजे देवाला. हालेलुया. आत्मामध्ये दुग्न आशीष म्हणजे त्याची स्तुती करणं. जे आपण स्तुती करतो स्लोली, पण त्याच्यावर आपल्याला काय करायचंय? एकदम बोलतात आनंद आणि उत्साहाने. ते पण एक आशीषच आहे देवाचं, जे आत्मिकरित्याने नसवता. इथं बसलेल्या एका व्यक्तीला सगळ्या देवाने आशीष दिलेत का? नाही दिले. ते सगळ्यांसाठी वाटून ठेवलेले. जसं बोलतात ना, आपली आई जर घरामध्ये कशाचं खायचं कोणती वस्तू आणली, जेवढ्या मुलं असले तेवढ्याला काय करत असते ती वाटून देत असते. एकटी खाती किंवा ज्याला जास्त लगावे त्याला देते का? नाही देत. कारण तो देव आपल्या सर्वांवरती काय करतो? समान प्रेम करतो. त्यांनी सर्वांना काय केलेले आहेत? आशीष दिलेले आहेत आत्मिकरित्याने. हे जे सांसारिकरित्याने आहेत आत्मिक आशीष दिलेले आपल्याला, ते काय करायचे? इथंच खायचं, इथंच प्यायचं, इथंच सर्व काय राहणार आहे. जे काही आई वडील, सासू सासरे, नवरा बायको, मुलं, जे काही आपले फक्त इथं जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत आहे. पण त्याच्यानंतर काय आहे आपलं? हालेलुया. बोलतात आपल्या 2 मृत्यू आहेत. मी असं जेव्हा बसलेली बोलतात ना, असं माझं वचन आहे. 15 दिवस माहिती झालेलं मला, तेव्हा मी काय बोलू तिथं चाललेलं. तुम्हाला शब्द दे. मी जेव्हा बोलतात ना स्वयंपाक करायची मी काय बोलू, भांडे घासायची मी काय बोलू, तेव्हा मला हे शब्द यायचे. जसे शब्द यायचे. असं नाही का जेव्हा घुटणे टेकले तेव्हाच तुम्हाला देव शब्द देतो, असं नाही. आपण उठता बसता बोलता तो त्याचं वचन बोलताय, सदैव मी तुझ्या संगती आहे. तुम्ही जिथं जाता तिथं त्याची सैना आपल्या संगती असती. तेव्हा असं नाही का जेव्हा घुटणे टेकले तेव्हाच तो आपल्याला शब्द देत आहे. जेव्हा तो शब्द द्यायचा तेव्हा मी डायरी मध्ये लिहून ठेवायची. जेव्हा मला तो शब्द द्यायचा मी डायरी लिहून ठेवायची. मी देवाला बोलले, तेव्हा माणसाचा फक्त एकच मृत्यू असतो का? तिथं मला असे शब्द आले, माणसाचा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मृत्यू असते. जर आपल्या जर पाप असला तर आपल्या पापामध्ये आपले 2 मृत्यू असते. हालेलुया. जर आपलं चांगलं जीवन असलं, मसीह जीवन असलं, आपण पहिलं मसीह जीवनचं बघूया. मसीह जीवन
पाप नसतो, व्याधिचार नसतो, कुठल्या बोलतात ना जे काही संसारिक मध्ये ते लोक करतात ते आपल्याकडं काहीच नसतं. हालेलुया. ते काहीच नसतं. तसंच जेव्हा आपण मरतो तेव्हा मंदाशिष्टाचा एक डायलॉग आहे, मी त्यांच्या तोंडाने हमेशा ते ऐकत असते का आपण मसीमध्ये झोपतो. हालेलुया. आपण मरतो का नाही मरत, आपण मसीमध्ये झोपतो. जेव्हा तो येणार आहे तो काय करतात, जे मुर्दे असे खाली झोपलेले त्यांना तो उठवणार आहे, त्यांचा न्याय करणार आहे. ज्यांनी बोलतात ना मसीमध्ये चांगलं जीवन दिलंय त्याला तो संगती घेऊन जाणार आहे कुठं, स्वर्गामध्ये. त्याचं पुन्हा मरण आहे का, नाहीये. हालेलुया. त्याचं मरण नाही, कारण तो आनंद काळासाठी देवासाठी जाणार आहे, त्याची स्तुती आराधना करणार आहे. आज आपण इथं वचन देतोय हालेलुया, जीवन परिवर्तन होण्यासाठी. हालेलुया. आपली जात धर्म नाही बदलला, आपलं जीवन परिवर्तन होतं, त्याच्यासाठी आपण हे वचन देतोय. पण स्वर्गामध्ये आपल्याला वचन द्यायचं नाही द्यायचं, तिथं फक्त होसाना होसाना आणि स्तुती आराधना करायची त्याची. तसंच जर दुसरीकडे गेला आपण तर संसारिक मृत्यूमध्ये जेव्हा तो येईल ना, समजा उदाहरण कोणाचंच नाही असं ते बोलते, जर तो मेला तर मेल्याच्या नंतर जेव्हा देव येईल आणि तो बघा तुमचे काम काय केले, तू काय विचार केला, तू पाप केला, कोणाबद्दल वाईट बोलला, तुझ्या मनामध्ये किती किती कोणाबद्दल गाठी बांधून ठेवल्यात, काय काय केल्यात, तो देव तेव्हा आपला न्याय करणार आहे. तो आता काय करतोय फक्त लिखावट करतोय आपल्या जीवनाबद्दल. हालेलुया. आपण काय करतो काय नाही फक्त त्याची काय करतोय तो नोंद करत असतोय, जसं आपण घरामध्ये नोंद करत असतो सामानाची वगैरे. जेव्हा तो येईल, जेव्हा जर आपलं जीवन चांगलं नसेल तर तो काय करणार आहे, आपल्याला आगाच्या भट्टीमध्ये टाकणार आहे आणि तिथं काय करायचंय, रोजच्या रोज मरायचंय. तिथला ना किडा मरतोय, ना मनुष्य मरतोय, ना आग दिसती, ना काहीच होत. हालेलुया. तर आपल्याला डिसाईड करायचंय आपल्याला कोणतं जीवन पाहिजे, नरकाचं जीवन पाहिजे का स्वर्गीय जीवन पाहिजे. नरकामध्ये आपल्याला रोज घंट्याला मिनिटला सेकंडला मरायचे. हालेलुया. पण स्वर्गीय जीवनामध्ये आपल्याला काय करायची, त्याची स्तुती आराधना सदैव आपल्याला करत राहायची. तिथं आपल्याला कपड्याची गरज आहे, नाही तो देणार. आपल्याला रस्त्याची गरज आहे, जिथं खड्डा पडला आपण पाय, अरे आपल्यासाठी तिथं सोन्याचे रस्ते बनवून ठेवले त्यांनी, तो आपला बाप आहे. इथं आपण सोन्याच्या पाठी पळतो, मला हे पाहिजे, मला कानातलं भरपूर आवडते, मला सोन्याचं कानातलं पाहिजे, मला पोत आवडते, मला पोत पाहिजे. म्हणतात ना, ज्याचे लग्न झाले त्याची ही ख्वाहिश असते. हालेलुया. आणि ज्याचे लग्न नाही झाले त्यांना वाटते मला सोन्याची चैन असावा. हालेलुया. पण देव बोलतोय, अरे काय याचं संसारामधल्या सोन्याच्या पाठी पळतोय, मी तर तुझ्यासाठी तू ज्या रस्त्यावर चालतोस तिथं पूर्ण सोनं आहे, तू सोन्याला तुडवत चालणार. हालेलुया. वचन वाचूया आयोग 8:7. चाहे तेरा भाग पहले छोटा ही रहा हो, परंतु अंत में तेरी बहुत बढ़ती होगी. हालेलुया. आपण जेव्हा देवामध्ये येतो तेव्हा काय आपण असतो, संसारामध्ये बुडालेला असतो. हालेलुया. जेव्हा येतो हवं त्याची स्तुती आराधना, हवं काय करतो आपण, शिकतो. आईच्या पोटातून कोणी शिकून आलंय तर नाही आलंय, कोणीच नाही आलं आईच्या पोटातून शिकून. आपण बघून बघून काय करत असतो, शिकत असतो. तिथं आपली काय असते, उन्नती तिथून सुरू होती. जसं छोटा आहे, अजून एक शब्द देणार देव, अजून एक देणार 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 देणार. तो काय करतात, छोट्यापासून तुम्हाला मोठ्यापर्यंत देणार, उंचावर देणार. जसं की आज मी इथं थांबली, माझ्या जागी इथं बसलेलं कोणी पण थांबू शकताय. हालेलुया. जसं देवाचं वचन बोलतंय, जर तुम्ही छोट्यापासून आपण जर मसीह जीवन सोडून दिलं आणि त्याच्यामध्ये जर घुसलो, त्या लोकांना काय वाटतंय, मला धन पाहिजे, मला दौलत पाहिजे, मला गाडी पाहिजे फिरायला, मला मोठा बंगला पाहिजे त्याच्यात राहायला, मला सोफ्यावर बसायची, मला ऍपल खायची, हे त्या लोकांचं असते. हालेलुया. पण जेव्हा आपण इथं मसीहमध्ये येतो तेव्हा काय मागतो, फक्त चंगाई आणि छुटकारा तो देव देतोय आपल्याला. हालेलुया. चंगाईपासून आपली सुरुवात होती. कुठं पण जावा तुम्ही, सुरुवात आपली चंगाईपासून येते. हालेलुया. कारण तो डॉक्टर आणि वेदांचा वेद आहे, तो चंगाईपासून आपली सुरुवात करतो. जेव्हा आपण वाढत 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 जातो तेव्हा देव काय करतो, आपल्याला उंचावरती नेतो. कधी नेतो उंचावरती, जर त्याच्या आज्ञेमध्ये राहिला. हालेलुया. समजा जर मी माझ्या आईचं नाही, माझ्या कपसाईचं उदाहरण देते,
नजर बोलतात ना वाईट असली, हे लोक माझ्यावर जे आता प्रेम करतात ते नंतर नाही करणार. हालेलुया. कारण त्यांना विश्वास आहे आमची कोमल अशी नाहीये, ती काय करते, तिची नजर चांगली आहे, ती चांगली राहते. त्यांचं आता जे प्रेम माझ्यावर आहे ते नंतर नसणार आहे. तसंच आपला देव पण करतोय. जर आपण त्याच्या आधीनतेमध्ये राहिलं, त्याच्या नजरेमध्ये जर चांगलं असलं, तर देव काय करतो, आपल्याला उंचावण्यात असतो. हालेलुया. कुठल्या मनुष्याला दाखवण्यासाठी नाही, तर कुठल्या व्यक्तीला दाखवण्यासाठी नाही, तर तो त्याच्या राज्याच्या बढतीसाठी आपल्याला उंचावून देत असतो. हालेलुया. त्याचं ध्येय एवढेच आहे का माझ्या मुलांनी वाढावा, त्यांना जी नरकाची आग आहे ते, हालेलुया, नरकाची आग मला ते तुम्हाला सांगते मी. जसं की आपण आपल्या जीवनामध्ये जास्त मस्ती जीवनामध्ये सैतान हमला करतो. हालेलुया. तो कधी येतो, जेव्हा आपण त्याला अनुमती देतो. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये पण मी अनुमती देतो, मग तो येतो. असं नाही का मी इथं थांबते. आता काय बोलले भाषण, तांदळाने धुतलेलं कोणीच नाही तांदळासारखी. हालेलुया. दुधाने धुतल्यासारखं. तसंच जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनुमती देतो तेव्हाच तो येतो. अरे विचार करा, त्याच्या घराच्या त्याच्या जवळ किल्ल्या नाहीये, तो आपल्या जीवनामध्ये येण्याची काही त्याची ताकद नाहीये. हालेलुया. जे त्याचं घर आहे नरक, त्याच्या किल्ल्या कुठे आहेत, आपल्या बापाकडे आहेत. हालेलुया. येशू माझ्याजवळ आहे. बोलतात ना आपल्या घराच्या किल्ल्या आपल्या जवळ असतात, पण त्याच्या घराच्या त्याच्या जवळ नाहीये. त्याला सुद्धा बांधून ठेवलेले आहे, पण त्याची जी सेना आहे ना ती काम करते. आपण त्या सेनेला तिच्या समोर बोलतात ना खुश होऊन जातो. हालेलुया. खुश नाही व्हायचं आपल्याला. हालेलुया. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आईनो, जे सगळे बसले तिथं, मी का असं ना आपल्याला मसीमध्ये खुश नाही व्हायचंय. जे बोलतात ना आपल्या संगती राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो स्वतः देव आपल्या संगतीत चालत असतो आणि ते तिकडे सैतान बांधून ठेवलेले आहे. त्याची सेना आपल्या जीवनामध्ये कार्य करते. का करते? कारण अनुमती देतो आपण. हालेलुया. जेव्हा आपण अनुमती देतो तेव्हा बोलतात ना आपल्या अनुमतीने सगळं काय होत आहे. हालेलुया. जर आपण जेवढं मसीमध्ये जीवन देणार तेवढं सैतान आपल्यापासून काय करणार, लांब जाणार. हालेलुया. तसंच एक इथं किती जण प्रार्थना करतात का मला देवा वाईट संगतीपासून तू लांब ठेव. हालेलुया. सगळेजण आपण वाईट संगतीपासून लांब ठेव म्हणून प्रार्थना करत असतो. हालेलुया. पण कधी पण नोटीस करा, जेव्हा आपण संसारामध्ये बोलतात ना सुगंधीपासून असतो, तेव्हा जेव्हा आपल्याजवळ ते बोलतात ना मवाला कशा माशा गुंडाळत असतात, तसे लोक जवळ येत असतात. हालेलुया. कसे करतात, तू 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 कोमल कोमल कोमल. उदाहरण मी माझंच घेणार आहे, कोणाच नाही. कोमल 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 करून तुझ्याजवळ नाही काय आहे, मला चल ना खायला दे ना, मला प्यायला दे ना, मला हे कर ना, मला ते कर ना. काय करत असतात, जवळ येत असतात. पण जेव्हा आपण मस्तीमध्ये येतो, त्याच्यासमोर गुट्टी ठेवतो, त्याला प्रार्थना करतो, देवा माझी जे वाईट संगती आहे तू ते लांब ठेव. देव काय करतो, ऍटोमॅटिकली एक गेला, 10 पैकी एक गेला, 2 गेले, 3 गेले, 4 गेले, सगळे वाईट जेवढे होते 10च्या 10 गेले. मग डबल येतो देवासमोर घुटणे टेकतो, देवा मला एकटंच पाडलं. हालेलुया. अरे आपण माणूस आहेत, माणूस कधी पण बदलते. या बोटावरचा तू काय लगेच या बोटावर येत आहे. हालेलुया. जसं आपण बोलतो देवा मला वाईट संगतीपासून पण लांब ठेव, आणि जेव्हा एकटं पडतो तेव्हा बोलतो संगती माझ्या कोणीच नाही, तेव्हा का असं करतोस, माझ्या संगती कोणतरी पाहिजे ना मला सपोर्ट आहे. अरे देव बोलताय त्यांचं काय करणार आहेस, तुझ्या संसारामध्ये तुला वाईट सवयीमध्ये किंवा व्यभिचारमध्ये तुला पापामध्ये नेणारे लोक तुझ्या जाऊन लांब गेलेत, पण देवाने या तुला सुंदरशा संगतीमध्ये आणून ठेवले. हालेलुया. सर्वांना काय केलंय, सुंदरशा संगतीमध्ये आणलंय. हालेलुया. आपला कलिसिया आहे, छोटं मोठं होतं. हालेलुया. जसं बोलतात ना भांडे घासायला बसलं तर भांड्याचा आवाज येणार नाही, असं कोण भांडे घासणार. घरामध्ये जर जास्त व्यक्ती असले तर त्याच्यामध्ये बोलतात ना थोडंफार होत आहे, पण प्रेम डबल एकत्र येते. हालेलुया. बोलतात ना देव तो प्रेमाचा देव आहे, तो शांतीचा देव आहे. तो काय करतोय, आपल्या घरामध्ये जेवढी अभंग शांती झालेली तो रिटर्न देतोय. जे काही प्रेम केलंय तो काय करतोय, माझ्या मुलांना तुम्ही एकत्र राहा, जेव्हा एकत्र राहतात तेव्हा माझ्यामध्ये राज्यामध्ये वाटतात. हालेलुया. तशीच एक स्टोरी सांगते. 2 व्यक्ती असतात. हालेलुया. आपल्याला कलिसियामध्ये आपण येतो तर आपल्याला घ्यायचं पण शिकायचंय. हालेलुया. इथं बसा, प्रार्थना करत असतो इथं माझ्यापासून. हालेलुया.
एक असं जे पास्टर असते ते कलिसिया असतील त्याच्यामध्ये दोन व्यक्ती काय करत असते प्रार्थना करतात हालेलुया प्रार्थना करतात पण एकाचा मन कुठे आहे मला घर पाहिजे मला पैसा पाहिजे मला खायला पाहिजे मला कपडे पाहिजे पण हा काय करतोय देवा मला तुझ्या आत्मिक जीवनामध्ये वाढायचंय हालेलुया मला तुझ्या आत्मिक जीवनामध्ये वाढायचंय तो पुढील पास्टर काय करत असतोय भविष्यवाणी करत असतोय हालेलुया समजा पास्टर कोणासाठी भविष्यवाणी करतोय जे संसारामध्ये बिझी झाले व्यस्त झाले त्याच्यासाठी भविष्यवाणी करतोय तू मोठा बनून एक मोठा पुढे चालून मोठा एक पास्टर बनशील बाहेर गावामध्ये जाशील बाहेर दूर देशामध्ये जाशील आणि तू काय करशील देवाची तिथं सुवार्ता सांगशील आणि तुला असं होईल जेव्हा तू बाहेर जाशील ना तेव्हा तुला एक रेड कलरची बोलतात ना पर्सनली बी माहिती हालेलुया बोलताय कोणाला पास्टर याला बोलतोय पण ग्रहण कोण करतोय हे बोलतोय हा देवा मी करणार हालेलुया हा बोलतोय मी बोलतीये याच्यासाठी पण देव हा बोलतोय देवा जे तुम्हाला देतोस ना ते मी करतोय मी करणार आहे हालेलुया बोलतात ना आपल्याला देवाने भरपूर सामर्थ्य दिलेलं आहे कधी कधी आपण आपल्यामध्ये व्यस्त असतो ते कुठे जाते भरतीकडे जाते हालेलुया तर आपल्याला काय करायचं ते घ्यायला शिकायचंय मग असा एक दिवस येतोय हा रडतोय देवासमोर देवा तू तर बोललेला माझ्या जीवनामध्ये भविष्यवाणी केलेली ना तू मी का मोठा पास्टर बनणार आहे मी बाहेर फिरायला जाणार आहे मी हे करणार आहे मी ते करणार आहे कधी होणार देवा हालेलुया तो प्रार्थना करतोय देवाजवळ बरोबर आणि हा जे चर्च मध्ये येतोय बसतोय बोलतोय प्रेज द लॉर्ड करतोय स्तुती आराधना करतोय निघून जातोय आपल्या चर्च मधून आणि बाहेरून हालेलुया तो निघून जातोय पण हा घरी गेल्यावर पण काय करतोय प्रार्थना करतोय देवा कधी होणार माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन बोलतंय जेव्हा तुमचा टाइम येईल तेव्हा देव करणार आहे हालेलुया असा एक दिवस येतोय हा बनतोय मोठा पास्टर हालेलुया हा बनतोय मोठा पास्टर जातोय बाहेर गावी गेल्याच्या नंतर सर्व जागी प्रार्थना करतोय वचन वाटतोय सुवार्ता करतोय आणि एक बोलतात ना भरपूर आमिर एक व्यक्ती असतोय हालेलुया भरपूर आमिर एक व्यक्ती असतोय तो बोलतोय चल ना माझ्या मुलीला ना असा प्रॉब्लेम झालाय बोलतोय 3 ते 4 वर्षापासून बेडवर पडली आहे उठायला पण नाही जमत तिला आम्हाला खायला घालायला लागतंय प्यायला घालायला लागतंय आम्हाला सर्व काही तिचं करायला लागतंय पण तुम्ही तर भरपूर मोठे देवाचे दास आहेत माझ्या मुलासाठी प्रार्थना करा हालेलुया तो बोलतोय चल ठीक आहे देवाला आम्ही गरिबीशी काय मतलब नाहीये हालेलुया तो काय करतोय जातोय गेला आतमध्ये मोठा आलिशान बंगला हालेलुया जातोय आतमध्ये मग त्याची मुलगी भेटली त्या मुलीसाठी प्रार्थना करतोय प्रार्थना केली तिथंच त्या मुलीला काय करत होते आधी चंगाई मिळते हालेलुया चंगाई मिळाली जसं दिवस वाटते तशी चंगाई मिळत जाणार पण सुरुवातीला आधी चंगाई मिळवती का तर त्या माणसाचा विश्वास वाढावा हालेलुया विश्वास वाढण्यासाठी तिथे चंगाई मिळते मग तो बोलते पास्टर तुमचं झालं का आता प्रार्थना केली आता आमच्या घरी आलाच आहे तर चला माझं पूर्ण घर तुम्हाला दाखवतोय कसं आहे काय आहे तो जातोय रूम दाखवतोय किचन दाखवतोय हॉल दाखवतोय सगळं काय दाखवतोय मग मोठ्या पटांगणावर घेऊन जातोय हालेलुया तो बोलतोय हे तर तुमचं घर आहे इकडे कुठे घेऊन चालले मला ते बोलतोय पास्टर तुम्ही चला तर माझं ऐकून बघा तुम्ही चला पुढे जातोय पुढे दिसतोय मोठ्या कलरचा लाल सेपरेट विमान हालेलुया पास्टरांनी भविष्यवाणी केली कुणासाठी याच्यासाठी पण मिळालं कोणाला याला मिळालं हालेलुया तो जातोय बघतोय तो बोलतोय देवा मला तर इथे हे दिसतंय पण हे माझ्यासाठी आहे का मोठासा बक्षीस म्हणून देतोय हालेलुया खरोखर विचार करा जेव्हा आपण देवाचं घ्यायला शिकतो खरोखर ते मिळतं आपल्याला हालेलुया जबरदस्त आताच बोलून गेले पार्ट्या भांड्यावर किती पाणी वरला तर ते आतमध्ये जाणार आहे का नाही जाणार आहे हालेलुया तसंच हा जातोय निघून पण हा काय करतोय देवामध्ये अजून त्याचा विश्वास वाढतोय अजून विश्वास वाढतोय जेवढे देवाची कामं करतोय तेवढे विश्वास वाढत जातोय हालेलुया तसंच समजा जर हा भाऊ प्रार्थना करतोय याच्यासाठी तोच व्यक्ती ज्याला विमान मिळालाय त्याच्या प्रार्थना करतोय भरपूर काय त्याला मिळत आहे पण नंतर काय येणार हालेलुया हाऊ काय येणार
त्याच्यामध्ये घमंड येणार. हालेलुया. जेव्हा घमंड यायला लागला तो काय बोलते, अरे काय एवढा माझ्या समोर पकडतो रे, मी तर तुझ्यासाठी प्रार्थना केली माझ्या बापाजवळ, माझ्या देवाजवळ, तेव्हा तर तुला मिळालंय सगळं, माझ्या समोर येतोय शाईन मारतोय. हालेलुया. त्याला बोलतोय तो माझ्या समोर येतोय शाईन मारतोय तू, जे काय तुला मिळालंय माझ्यामुळेच मिळालंय. हालेलुया. तो जसा बोलतोय हळूहळू काय होत जाणार, त्याची जी उन्नती असते ना घटोतीमध्ये जाणार. हालेलुया. जशी घटोती बोलतात ना, ते झाड बोलतात ना एकदम हरभरा असते ते सुकत जाणार, मग त्याला आतमध्ये किडे लागणार. हालेलुया. तसं होत गेलं. एक दिवस असा आला तो नष्ट झाला, त्याच्या जागेवर हात थांबला. हालेलुया. देवाचं वचन बोलतंय जर तुमच्यामध्ये जर घमंड येईल ना, तुम्ही जरी माझी स्तुती आराधना नाही केली ना, मी दगडाच्या द्वारे माझी स्तुती आराधना करणार. देवाला आपली गरज आहे का? नाहीये. देवाला आपली बिलकुल पण गरज नाहीये, पण आपल्याला देवाची गरज आहे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये देवाची गरज आहे, तर आपल्याला त्याला काय करायचंय, खायला शिकायचं. हालेलुया. जेवढं पण देतोय देवा, जे काय तू दिलंस मला याला दुगणं आशिषित कर. हालेलुया. माझी गवाही मी छोटीशी सांगते. जेव्हा मी यायची, हालेलुया, सगळ्यांना माहिती आहे, सांगायचं नाही मला यायची, पण बोलतात ना ते संसारामध्ये मला कॉम्पिटिशन साठी मला करायचंय, याच्या त्याच्यासाठी जा तुम्ही जा. हालेलुया. ते काय करतात, मी करायची कशासाठी, कॉम्पिटिशन साठी मला करायचे, मला दिसायचे सगळ्यांच्या समोर का कोमल करते. पण देवाला या बोलतात गावाला आपण गेलेलो, झाले 3 महिने, तेव्हा गेलेली तेव्हा पास्टरने माझ्यासाठी भविष्यवाणी केलेली. हालेलुया. गाडीमध्ये बसले होते आम्ही दोघं नवरा बायको, पास्टर सिस्टर. पास्टर बोलले तुला मी चान्स देणार आहे, तुला काय करायचंय त्याच्यामध्ये, तुला बनून राहायचंय का तुला ते सोडून द्यायचंय. मला सिस्टर पण बोललेल्या. तेव्हा मी हा निर्णय घेतला, देवा आतापर्यंत स्वतःसाठी सगळं काय केलंय, पण आता याच्यानंतर जे करणार आहे तुझ्या बडीसाठी करणार आहे. हालेलुया. तेव्हापासून माझी जी प्रार्थना चालू होती, तेव्हा आत्मिक उन्नतीमध्ये मला वाढू दे. हालेलुया. मला काहीच नको देऊ, तुम्हाला घरामध्ये काही नको देऊ, काहीच नको करू, पण मला तुझ्या आत्मिक उन्नतीमध्ये वाढू दे, मला तुझ्या राज्याची पोची बनू दे. हालेलुया. देवाचं वचन बोलतंय मत्तीमध्ये, जेव्हा तुम्ही राज्याची खोज करता तेव्हा बाकीच्या तुमच्या जे काही गरजा आहेत त्या ऑटोमॅटिकली जवळ येतात. हालेलुया. जवळ येणार आपल्या काय येणार, कारण देवाची राज्याची खोज करतात ना आपण. संसारामध्ये झूठ के पास तो बहुत संगति होती है. हालेलुया. झूठ की बहुत वाहवाह होती है, लेकिन सत्य के पास सिर्फ परमेश्वर के सिवा कोई नहीं होता है. हालेलुया. हिंदी नाही जमत मला, इथं थांबली आहे. माझी मुलगी 2 वर्षाची आहे, माझ्यापेक्षा चांगली हिंदी बोलती, पण मला हिंदी नाही जमत. ट्राय करते बोलण्यासाठी पण जमत नाही, पण देवाने शब्द दिला, ऑटोमॅटिकली देवाला धन्यवाद करते. बघा तुम्ही, जिथं खोटा असते ना तिथं भरपूर जण असतात. हालेलुया. जे वाईट कामं करतात त्याच्याजवळ भरपूर जण असतात, पण जे खऱ्याने करतात ना त्याच्याजवळ एक पण नाही भेटणार तुम्हाला. हालेलुया. आपला देव खरा आहे म्हणून त्याच्याजवळ कोण नाही थांबत. हालेलुया. खोट्या समजता बापरे किती भीड आहे, बघितली आपण सगळ्यांनी, आज नाही का कोणी नाही बघितली, सगळ्यांनी बघितली किती भीड आहे. एकूण एकावर पडतेत, मारतेत, मरतेत, काय काय करतेत. हालेलुया. पण आपण कसे आहेत का, आपल्यामध्ये जिथं दिसते उद्या शिजते. हालेलुया. इथं आपला देव आहे म्हणून आपल्यामध्ये शिस्त आहे, एकूण एकावर चढत नाही, माराहानी करत नाही, आणि ते पण सांभाळण्यासाठी आपल्याला जे दिले ते पण आपल्यामध्ये आहेत. हालेलुया. जेव्हा देवाने त्यांना दिलंय आपल्यामध्ये, तेव्हाच तर आपण राहतोय. हालेलुया. तर ते जर देवाने निस्पाटून घेतला आपल्याजवळ, जास्त गर्व करतोस तू. हालेलुया. तू जास्त गर्व करतोस, हेच तुझ्या समोर जाऊन मी घेऊन टाकणार आहे. मग काय करणार आहे, काही नाही, ठेका. हालेलुया. शेवटी काय भेटणार आहे, ठेका भेटणार आहे, काहीच नाही भेटणार आहे. हालेलुया. त्याच्यासाठी बोलतात ना पास्टर सिस्टर, आपल्याला देवाच्या तर आदित्यमध्ये राहायचंय, पण त्यांच्या पण आदित्यमध्ये राहायचं. हालेलुया. जेव्हा त्यांच्या शक्तीमध्ये राहतात ना तेव्हा देव काय करणार, वाढवत नेणार. हालेलुया. कशासाठी, काय दिसावा म्हणून नाही, कोणा मनुष्याला दिसावा म्हणून नाही, तर देवाला त्याची महिमा करून देण्यासाठी तो आपल्याला काय करत असते, वाढवत असतोय. पुढचा आपण एक वचन वाचूया, भजन संहिता 27.
जब कुकर्मियों ने जो मुझे सताते और मुझी से बैर रखते थे, मुझे खा डालने के लिए मुझ पर चढ़ाई की, तब वे ही ठोकर खाकर गिर पड़े. हालेलुया. जर तुमचं मसीहमध्ये जीवन असलं ना, माझ्या बहिणींनो, भावांनो, आईंनो, जे पण आहे, जेवढे तुमचे शत्रू येतात ना तुम्हाला खाली खेचण्यासाठी, ते एक पण तुमच्यावर सबल नाही होणार. हालेलुया. यशाया 54 मध्ये लिहिलंय ना, जेवढे हत्यार तुमच्या हातीसाठी उचलले जाते, ते एक पण काहीच नाही, सफल नाही होणार. हालेलुया. तसंच आपलं जीवन आहे. आपण जेव्हा देवामध्ये वाढतो ना, किती पण सैतान येऊ दे खेचण्यासाठी, पण तो काहीच नाही करू शकत. का नाही करू शकत? कधी होणार ते? हालेलुया. जर आपण योहन्नामध्ये गेलो 4:24 मध्ये, तर असं लिहिले, कोणाच्या खऱ्या मनाने आणि खऱ्या हृदयाने माझी उपासना करेल. हालेलुया. जर आपण तिथं जर खऱ्या मनाने करत असलो ना, हालेलुया, जर खऱ्या मनाने करत असलो तर आपल्याला कोणीच खाली खेचू नाही शकत. पण जर आपण दिखावटी रूप करत असलो ना, बोलतात ना, त्या सैतान काय, त्याच्या दूत काय, त्याच्या खालच्या पण येऊन जाऊन आपल्याला फुस करून टाकणार. हालेलुया. घरातलेच फुस करून टाकणार, बाहेरचं काय. हालेलुया. हालेलुया. घरातले फुस करून टाकतात, बाहेरचं काय घेणार आहे? जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने, खऱ्या हृदयाने जेव्हा त्याची उपासना करणार, देव काय करणार? उंचावून देणार. हालेलुया. उंचावून घेत जाणार आहे तुम्हाला. आणि काय करणार आहे? तो त्याच्या महिमासाठी तुम्हाला निवडले, तर आपल्याला काय करायची? त्याची महिमा करायची. हालेलुया. तो बघून घेईल. हालेलुया. आपण जर लक्ष दिलं संसारामध्ये, हे माझ्याकडे बघताय, ते माझ्याकडे बघताय, बोलतात ना, माझ्यामध्ये एक बोलतात ना, भरपूर इमोशनल व्हायची एक सवय होती. हालेलुया. जर माझं कोणासंगती जर थोडंसं झालं ना, ते मला जर व्यक्ती बोलत नसला ना, मग आतमध्ये मी रडायची. हालेलुया. मला का नाही बोलत आहे? मला बोलायला पाहिजे. मग त्याच्या समोर जाणार, मला का नाही बोलत? मला बोलायला पाहिजे ना, तुम्ही माझ्याकडून काय गलती झाली का? मी अशी बोलायची. पण माझ्या नवऱ्याने बोलतात ना, माझ्या नवऱ्याकडून, माझ्या 2 भावाकडून, आईकडून, ताईकडून, मी सगळ्याकडून मी काय करत असते? शिकून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा त्यांनी मला एक शब्द बोलला, नाही बोलत ना, सोडून दे ना, कशाला त्यांच्या समोर तुझं ते जे बोलतात ना, इमोशनल ड्रामा दाखवतीस. जेवढा तुम्ही त्याच्या समोर, व्यक्ती समोर जेवढा इमोशनल बनणार, ते काय करणार? तुम्हाला खेचत जाणार. हालेलुया. काय करते? अरे आपण हिला नाही बोललं ना, ही काय करते माहिती का? इमोशनल होती, माझ्या समोर येते, रडती. मग ते काय करणार? अजून आपल्याला आकडणार, असं करणार. हट, मला नाही बोलायचं. बोलत जरी असलं, हात जरी लावला, हात झटकून देणार. हालेलुया. ते व्यक्ती कसा करत असतो, पण आपल्याला विचार करायचा आहे, तो देव आपल्या संगती असा करतो का? नाही करत. हालेलुया. आपण किती जरी पाप केले, किती जरी काही केलं, तर तो आपल्यासाठी बाहेर पहिला उभे खडा आहे. हालेलुया. तो काय करतो? सदैव माझी या, माझी मुलगी आका बोलत असते ना, आ मेरी बेटी, तू आ मेरे बेटे. देव बोलवत असतो आपल्याला, तुम्ही या माझ्या जवळ या, मी तुम्हाला अजून पण जवळ घेतोय. हालेलुया. आपल्या सगळ्यांना संसाराने ठोकर मारलेली आहे. हालेलुया. सगळ्यांनी ठोकर मारलेली आहे, पण त्यांनी जो राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, जो बाप बसलाय, त्यांनी तर ठोकर नाही मारली ना तुम्हाला आणि मला. हालेलुया. नाही मारली. हालेलुया. जोरात बोला. हालेलुया. त्यांनी ठोकर नाही मारली आपल्याला. हालेलुया. आपल्याला काय करायचं? आपल्याला मनुष्याकडे लक्ष देताना तुम्ही खुश होऊन जाता. हालेलुया. तुम्ही वाढण्याच्या पहिल्या ते ज्या मातीमध्ये जे बीज पडलंय ना, ते वाढण्याच्या पहिल्याच आतमध्ये मरून जाणार. हालेलुया. तिथंच जाणार. तो पुढे येणार आहे का? वर नाही येणार. जेव्हा त्या मातीमध्ये आपण बीज टाकतो, त्याच्यावर जर तुम्ही याचा कोबा केला, शिमटाचा वगैरे दगडाचा, तर ते वर येणार आहे का? नाही येणार आहे. हालेलुया. नाही येणार. जर त्याच्यावर काही नसलं तर ते बाहेर येईल, फळ, अजून फळ येते त्याला, मग ते मोठं झाड बनणार. त्या झाडाखाली काय करणार? लोक येणार, बसणार. ते झाड काय करणार? बाकीच्यांना आसरा देणार. आपल्याला ते बनायचं. हालेलुया. आपल्याला कोणासमोर इमोशनल ड्रामा नाही दाखवायचा. हालेलुया. नाही दाखवायला पाहिजे. जर आता दाखवत असताना तुम्ही, याच्यानंतर नका दाखवू. हालेलुया. टाइम झालाय, मी गवाही देते माझी. गवाही देऊन मग थोडीशी स्तुती पण आपण संपूया. माझी गवाही मी भरपूर बोलते ना, खूप कचऱ्यामध्ये पडलेली होती. कचऱ्यात म्हणजे असं नाही का याच्यावर पडलेली. बोलतात जेव्हा लग्न झालं, लग्नाच्या नंतर सर्वजण इथं खुशी होते. हालेलुया. सर्वांना लग्न झालं तेव्हा आनंद झालेला. नवरी नवीन आहे म्हणून सर्वांना काय केलेलं?
आला. हालेलुया. माझी सासू समोर आहे, भाऊ समोर आहे, ताई सगळे माझ्या घरातले समोर आहे. हालेलुया. जेव्हा लग्न झालं कम से कम 15 दिवस मी बोलतात त्या सुखात राहिली. हालेलुया. आम्ही दोघं नवरा बायको पण 15 दिवस सुखामध्ये राहिलेलो आहे. 15 दिवसाच्या नंतर अचानक माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं. हालेलुया. जेव्हा छातीमध्ये दुखायला लागला असं होत गेलं. जेव्हा ते वाढत गेलं भरपूर बोलतात ना, मग जावं टकलियाकडे. हालेलुया. टकलिया कोणचा होता माहिती आमचा, जो बसतोय सैलानी बाबा. हालेलुया. त्याच्या समोर जायचो. माझी ताई ना, मोठी ताई 12 वर्षापासून पीडित होती. हालेलुया. विचार करा 12 वर्ष कशाला बोलते. आता प्रभू मध्ये येऊन 4 वर्ष झाले. 12 आणि 4 किती 16 वर्षापासून पीडित होती. हालेलुया. जेव्हा प्रभू मध्ये आली तेव्हा चकाई मिळाली तिला. हालेलुया. मला पण चकाई मिळाली. जेव्हा जायचो एक लिंबू कापायचा. हालेलुया. सांगताना पण हसायला येतंय मला. माझा नवरा काय करायचा, एक लिंबू कापायचा माझ्या डोक्यावरती, एक इकडे फेकायचा, एक इकडे फेकायचा, एक पुढे एक पाठी फेकायचा आणि शेवटचा भाग तोंडात घालायचा. हालेलुया. किती जणांनी कच्चा लिंबू खाल्लाय. हालेलुया. जेव्हा कच्चा लिंबू खातो त्या आंबटपणा तर लागतोय पाण्याचा आतमध्ये, म्हणजे साल्ट असते ना ते भरपूर कडू लागते. हालेलुया. हालेलुया. मी सांगते हालेलुया. ते साल्ट जास्त आहे, भरपूर कडू असते, तर ते कडू साल्ट मी खायचे. हालेलुया. जेव्हा त्या बाबासमोर बसायचो तेव्हा त्याच्या हातामध्ये हात यायची, आकाने लिंबू. हालेलुया. आकाने लिंबू आमच्या तोंडामध्ये पोपायचे. विचार करा. हालेलुया. आकाने आता तोंड जर एवढं बोललं तर एवढं आहे, पण एवढं लिंबू आमच्या तोंडामध्ये पोपले जायचे. हालेलुया. पण देवाला धन्यवाद करते, त्याच्यामधून आम्हाला देवाने बाहेर काढले. देवाने मूल नव्हतं होत मला. हालेलुया. ज्यांनी केलेलं त्यांनी गर्भपिशवीचं तोंड बांधून ठेवलेलं. जेव्हा फर्स्ट टाइम रविंद्रच्या घरामध्ये प्रार्थनाला आलेली, तेव्हा मला सिस्टरच्या तोंडातून फक्त एकच शब्द आलेला, सिस्टर तुम्ही मुलासाठी आलेत ना, खरं बोला तुमच्या मनापासून. तेव्हा मी सिस्टरला बोलले, हा सिस्टर मी मुलासाठी आले. हालेलुया. जेव्हा आलेली त्यांनी प्रार्थना केली. असं नाही का मला एकच मुल आहे, देवाने दिलंय पण दुनिया आशिषित केलंय. हालेलुया. एक वर्ष होता. हालेलुया. एक वर्ष होता, पण आज एक मुलगी आणि एक मुलगा देवाने दिलाय. देवाला धन्यवाद करते. आणि नवऱ्याची पण माझ्या गवाही दिलेली आहे त्या हप्त्यामध्ये. जे सर्वात जास्त आम्हाला विरोध करणारा आमच्या घरामध्ये एकच व्यक्ती होता. हालेलुया. सर्वात जास्त या देवाचा विरोध करणारा एकच व्यक्ती होता. तो पण आज देवासमोर दिन आणि नम्र झालाय आणि आज तो स्वतः देवासाठी तडपतोय. हालेलुया. खरोखर भरपूर अद्भुत गवाही आहे आमच्या जीवनामध्ये. मी सांगतेय शॉर्टकट मध्ये. हालेलुया. कारण टाइम नाही आपल्या जवळ, टाइम होत येते. हालेलुया. जे मुलगी झालेली माझी, ते मुलगी पण एक दिवस एक रात्र पोटामध्ये फिरत नव्हती. हालेलुया. कितव्या 8व्या महिन्यामध्ये. हालेलुया. बिलकुल फिरत नव्हती. जेव्हा दवाखान्यामध्ये गेलेली, तिथं मला काय केलेलं, नो गॅरंटी. मी अजून पण ती फाईल जपून ठेवली. का तर त्याच्यावर लाल कलरची साईन केलेली, मला ही पाहिजे, मला ही आता पण हरवायची नाही. का तर याच्याद्वारे अजून महिमा होणार आहे देवाची. अजून त्या फाईल खोलायचा टाइम नाही आलाय, पण जी ते फाईल मी ठेवली आहे अजून ती सेफ ठेवली आहे मी. का तर याचा अजून उपयोग करायचा आहे मला. हालेलुया. जेव्हा दवाखान्यात गेलेली मला डॉक्टरने नो गॅरंटी म्हणून सांगितलेली. घरी आलो, रडत होतो. माझी मम्मीनी यांना सांगितलं नव्हतं, आईला त्यांच्या सगळ्याला. मग सिस्टरला फोन लावला. जेव्हा फोन लावला सिस्टर मला बोलला, झोपा तुम्ही. हालेलुया. जो देव 4 दिवसाच्या लाजारला जिवंत करू शकतोय, तो एक दिवस आणि एक रात्र जे आजमध्ये फिरत नाही, मेले, त्याला जिवंत नाही करू शकत, करू शकतोय. हालेलुया. तर जेव्हा सिस्टरने प्रार्थना केली, ती झोपले. माझ्या पोटावरती सिस्टरने हात, त्या बोलल्या मला, तुम्ही बेटा हात ठेवा. हालेलुया. मी तर थांबली आहे, पण मला त्या कधी सिस्टर बोलत नाही, मला बेटाच बोलतात. हालेलुया. जेव्हा मी पोटावर हात ठेवला, 2 मिनिटं प्रार्थना केली, 3 मिनिटं प्रार्थना केली, मग त्या अजून जास्त बोलतात ना डीप मध्ये घुसल्या. जेव्हा रडायला लागल्या मग त्या आतमध्ये जेव्हा हात ठेवला 2 मिनिट फक्त फुटफुट केल्यानंतर एवढं
बसलेलं नाहीये. लग्न लहान वयात झालंय. अजून माझ्या मम्मीच्या इथे घेतले 3 महिन्याचा बेड रेस्ट सांगितलेला, पण माझ्या मम्मीने 7 महिने मला खाटावर ठेवलेला. असे लोक ते काय बोलायचे माहिती का? मावशी तुम्ही तुमच्या मुलीला एवढा आराम देता, तुमच्या मुलीचं शिक्षणच होणार आहे. आम्ही दोघी जणी येता याच्यामध्ये प्रेग्नंट होतो. देवाने असं केला, जी 25-26 वर्षाची मुलगी होती तिचं सीझर झाला आणि देवाने मला नॉर्मल डिलिव्हरी करून देवाने आपल्याबद्दल बोलतात ना, त्याचं तोंड आपण बदल नाही करू शकत. हालेलुया. मी कधी पण हे लक्षात ठेवा, आपण त्याचं तोंड बंद नाही करू शकत, पण जो बसलाय ना आपल्याला त्याच्या हाताने बनवलंय घडवलंय तोच त्याचं तोंड नक्की बंद करणार आहे. हालेलुया. तो तोंड बंद करतोय माणसाचे. जेवढे आपल्याबद्दल बोलतात ना त्यांचे तोंड ऑटोमॅटिकली जेवढा बोलतात ना समजत नाही. मी जर इथं थांबली आहे, माझ्याबद्दल जर कोणाला राग असेल, देव त्याच्यामध्ये एक नम्रपणा आणणार. हाऊ 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 काय होणार ते पण माझ्यावर प्रेम करणार. हालेलुया. माझ्या घरामध्ये असं झालेलं, माझ्या सासूला बोलतात ना 4 महिने मला सांभाळलं. हालेलुया. जेव्हा माझा नवरा नव्हता, बाहेर होता. हालेलुया. सांभाळलं, भरपूर काय केलं, त्याच्यामध्ये पण छोटं मोठं चालायचं. पण देवाने त्यांना बोलतात ना माझ्या संगती एक साय दिलेला आणि त्यांची जी बहीण आहे त्यांच्या घरापासून सुरुवात झाली. तिथं पण चर्च मध्ये आपण गेलेलो किती 2 ते 3 महिने, पण तिथं देवाने माझ्याद्वारे काहीच काम नाही करू दिलं. हालेलुया. नीट स्तुती नव्हती जमत, आराधना नव्हती जमत, पण जे नाव दिसतं येशू जीवन ज्योती मिनिस्ट्री, त्याच्यासाठी देवाने जर निवडलंय मला, तर तो दुसरीकडे काम करू देणार आहे का? मला नाही करू देणार. हालेलुया. बोलतात ना समंदर में जाओ तो तू आहे, आकाश में जाओ तो तू भी वहां है. हालेलुया. कुठं जरी जाऊन बसतात ना, आतमध्ये जमिनीमध्ये बोगदा करून जरी जाऊन बसतात ना, ते वाजणार इथं थांबणार. अजून भरपूर मिनिस्ट्री आहेत, तिथं का नाही पाठवलं मला देवाने? का नाही पाठवलं? विचार येतोय कधी कधी मनामध्ये. देवा भरपूर जागी आहे, तिथं पण पाठवायला पाहिजे ना मला कुठं ना कुठं. देवाला क्षमा मागते. देवाने या जागेवरसाठी निवडलंय. पण एक टाइम असा आलेला जेव्हा सुरुवातीला 4 वर्ष पहिला, आता नाही, तेव्हा मी काय केलेली एका वेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये गेलेलो आम्ही 14 जण. हालेलुया. माझी सासू सासरा मी आणि माझा नवरा गेलेलो, पण तिथं काय काम झालं नाही झालं. हालेलुया. तिथं पण देवाने टिकून नाही दिलं. इथं आणून आपण नका तर इथंच काम करून घ्यायचे. जर इथं कोणी विचार करत असेल ना मला इथून जायचंय, या मिनिस्ट्री मधून जायचंय, कधी विचार नका करू. हालेलुया. कुठं जरी जाऊन लपून बसले ना, देव तिथून आकाने शुक्रवारी वचन दिलंय, समुद्रात जर जाऊन सुद्धा मारून जरी मगनात बोलले ना, हे चल शिपरे चल तुझं इथे काम आहे, देव घेऊन येणार आहे. घेऊन येणार आहे का? तर कारण त्यांनी इथल्यासाठी निवडलंय ना. हालेलुया. तर या येशू जीवन ज्योतीची मिनिस्ट्री जर आपण दुसऱ्या जागी जर जाऊन देतो त्याची महिमा, देव आपल्याला सोडणार आहे नाही सोडणार आहे. हालेलुया. बुलाए हुए तो बहुत है लेकिन चुने हुए बहुत कम है. हालेलुया. आपण इथे जेवढे बसलो आतापर्यंत टिकून आहे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, असं समजा का देवाने मला याच मिनिस्ट्रीसाठी निवडलंय. मी बोलावलेली नाहीये, मी निवडलेली आहे. हालेलुया. जसं बोलतात ना त्या 2 पास्टरनी 2 व्यक्तीच्या जीवनामध्ये भविष्यवाणी केलेली, तू काम करणार आहे, तू राज्य वाढवणार आहे, पण त्यांनी ग्रहण नाही केलं, दुसऱ्यांनी केलं आणि तो उंचावरती गेला, देवाच्या नावाला महिमा दिली. तसंच आपल्याला आज ग्रहण करायचे. देवा मी बोलावलेली नाही, मी निवडलेली आहे. हालेलुया. मी निवडलेली आहे, त्याच्यासाठी देवाला धन्यवाद करायचे. देवा तुम्हाला निवडलंच ना, माझ्याद्वारे काही ना काही काम करून दे. हालेलुया. देवाला धन्यवाद करते. जर गवाई जर ऐकायची असेल तर सगळ्यात मोठी गवाई 8 ऑक्टोबरला ऐकायला भेटेल. हालेलुया. पूर्ण फॅमिलीची ऐकायला भेटेल. आपण नाही देऊ शकत, एवढी टायमिंग कमी आहे. त्याच्यासाठी आपण काय करत असतो नेहमी, वचन झालं सुरुवातीला प्रार्थना, मग ते थोडीशी आराधना घेतो, वचन वाटतो आणि घ्यायची तर आराधना घेतो. शेवटला आपण चिंतन पण घेत असते आपली. कशासाठी आराधना घेतली? माझ्या मुलांना चंगाई मिळावा, जे काय त्यांचे ते छुटकारा मिळावा. पण आपल्याला आराधना नाही द्यायची देवाला. हालेलुया. आपल्याला स्तुती द्यायची. का द्यायची माहिती आहे? कारण आपल्याला काही मिळावं नाही, त्याचं नाव उंच करण्यासाठी आपल्याला त्याची स्तुती द्यायची. योहाना 10:20 मध्ये लिहिलंय,
पागल बोलायचे. हालेलुया. येशू मसीहला लोक काय करायचे? पागल बोलायचे. याच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे, याला अद्भुत चमत्कार नाही करता जमत आहे. हे जे काय करताय ते आत्म्याच्या द्वारे करतोय. म्हणजे दुष्ट आत्म्याच्या द्वारे करायचा, पण दुष्ट आत्म्याच्या द्वारे करायचा. असं बोलत होते पण काय झालं? हळूहळू सर्वांचे तोंड बंद झाले. हालेलुया. मास्टरांनी सांगितले ना आपल्याला 500 जणांनी देवाला वंदनाने बघितले. हालेलुया. तसंच जेव्हा आम्ही गेल्या शुक्रवारी गेलो होतो सुरेखा शिष्टर आमच्या पुढे निघालेल्या, आम्ही दोघी जावा पाठी. एक बाई जात होती, ती काय बोलत होती माहिती का? शिष्टर पण गवाई तिथं बोलत होती, यांना काय भेटते तिथं जायचं नुसतं टाळ्या वाजवायचं यायचं. हालेलुया. काय बोलत होती? जायचं, टाळ्या वाजवायचं आणि निघून यायचं, त्यांना काय मिळतंय. पण मी जे गवाही दिली ना, देवाने जे मला भरपूर काय दिले. हालेलुया. त्याच्यापेक्षा जास्त एक छोटीशी स्टोरी आहे, ती पण सांगायची मला. हालेलुया. एक व्यक्ती असतोय, भरपूर अमीर असतोय. तो जेव्हा आपण कामाला जातोय, त्याच्या काम ऑफिस मध्ये एक मशी व्यक्ती असते. हालेलुया. त्याच्या कानावर भरपूर वेळा काय पडते? सुवार्ता पडते देवाची. देव तुम्हाला जीवन देतोय, देव तुम्हाला अनंत काळाचं जीवन देईल. या तुम्ही हे जे श्वास तुम्ही घेतात ते तुम्हाला देव देतोय. पण असा एक दिवस येतोय, तो व्यक्ती काय करतोय? कोमात जातोय. हालेलुया. तो व्यक्ती कोमात जातोय, हॉस्पिटल मध्ये राहतोय 10 दिवस. हालेलुया. जेव्हा 10 दिवस हॉस्पिटल मध्ये असते, मोठ्या गावचे लोक जास्त ना प्रायव्हेट दवाखान्यात. हालेलुया. जेव्हा तो जात आहे 10 दिवसाचं त्याचं बिल किती होत आहे? 1 लाख रुपये. हालेलुया. विचार करा, 1 लाख रुपये होत आहे. 1 लाख रुपये बिल झाल्याच्या नंतर तो विचार करतोय, तेव्हा त्याला पश्चाताप होतोय. तो काय बोलतोय? 500 दिवस आठवते, माझ्या ऑफिस मध्ये एक मुलगीचं काम करायची, मला शिकवायची. हे जे श्वास तुम्ही घेतात ते देवाने दिलाय. हालेलुया. ती बोलायची, जे तुम्ही श्वास घेतात ते देवाने दिलाय. त्याला तिथं पस्तावा होतोय. मग तो काय करतोय? गुडघ्यावर घेतोय, रडतोय, देवा या 10 दिवसाचं बिल जर 1 लाख रुपये झालंय, तर मी आता जर बघायला गेलं तर 40 ते 50 वर्षाचं आहे, किती बिल झालं असेल. हालेलुया. जे तुम्हाला श्वास देतोस त्याचं बिल किती झालं असेल, मी त्याची गिनती पण लावू नाही शकत. हालेलुया. गिनती पण नाही लावू शकत इथं व्यक्ती तो. आपल्या इथं पण देवाने श्वास दिलेत आपल्याला. हालेलुया. जेवढा आपण आपल्या हिसाबाने जर बघितलं, किती का असं ना पैसे झाले. समजा माझं समजा एक अंदाजा सांगते, उदाहरण घेतलं तर 10 लाख रुपये झाला असेल, मी 10 लाख रुपये देवाला देणार आहे? नाही देऊ शकत. जरी माझा नवरा किती जरी कमवत असला ना, 10 लाख रुपये स्वतःच्या श्वासवरती नाही देऊ शकत. मग त्याची वेगळी, माझ्या मुलांची वेगळी, कुठून आणणार एवढे पैसे? नाही देऊ शकत, कारण तो पैशावरती विकत घेतच जाते. तो पैशासाठी तो पस्तावा करतोय, बोलतोय, देवा तुम्हाला हे जे काही श्वास दिलेस ना, त्याच्यासाठी मी तुला भरपूर धन्यवाद करतो. हालेलुया. भरपूर धन्यवाद करतो. जे आपण देवाने असं बोलतोच नाही, श्वास फक्त देव हवा चालली, त्या हवामधून येत नाही. जे हाता पाय ते काम करतात नाही, हे श्वास मुळेच करतात. हालेलुया. समजा जर तुम्ही कुठे जात असते कामाला, तर तुम्हाला पण बोलला तुम्ही मसीह जीवनामध्ये येत, तुम्हाला देवाने सर्व काही घरामध्ये बसून दिला पाहिजे. हालेलुया. ते बोलतात तुमचा जिवंत देव आहे, एवढा महान देव आहे, तुम्हाला घरात बसून का नाही देत? तुम्ही का मेहनत करतात? हालेलुया. जर त्या तसं जर बोललं तर आपले जे आहेत सिनियर लोक ते शिकवतात आपल्याला, हे जे श्वास आहे ना ते कमवण्यासाठी पण त्यांनी दिलाय. हालेलुया. कमवण्यासाठी जे झोपेतून आपण जागा होतो ना, ते पण देवाने आपल्याला कमवण्यासाठी बोलतात ना, त्याची महिमा करण्यासाठी, आपल्या गरजांसाठी पैसे कमवण्यासाठी त्यांनी दिलेले आहे. हालेलुया. तर त्याच्याद्वारे काय करायचे? आपल्याला महिमा करायची. किती लोक आहेत जे झोपले, झोपून गेले. हालेलुया. आपण विनंती करतो का किती मेले असते ना, आता पण मरतच असते. हालेलुया. पण देवाने आपण त्याच्या फलम प्रदान आहे, म्हणजे आपण काय एकदम सुरक्षित. माझं नाव भरपूर वर्षापासून बाहेरगावी जायचा, बाहेरगावी जाताना टेक्निशियन मध्ये काम करायचे. मला एवढं काही माहिती नाही त्याच्याबद्दल, पण जेवढं माहिती आहे तेवढं त्यांनी जेवढं मला सांगितलं तेवढं सांगते मी. ते काय केलेलं आहे, जेव्हा या टाइमी गेलेले सुपरवायझरच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायसाठी,
त्याच्या पहिलं पण एकदाच गेलेले त्यांच्या दोस्तासाठी. कशासाठी? फोरमॅनसाठी. हालेलुया. प्रवीण भाऊ यांच्या माहिती फोरमॅन म्हणजे जे सुपरवायझर आहेत त्यांच्या खालची पोस्ट असते. हालेलुया. टेक्निशियनच्या वरची म्हणजे सेंटर मधली पोस्ट. त्यांची इच्छा अशी होती, देवा मला फोरमॅन तरी बनायचे. हालेलुया. एवढं वर्ष कामाला जातोय बाहेर, काहीतरी मला पाहिजे, तर मला फोरमॅन बनायचे. पण जेव्हा गेले, देवाचं वचन बोलतंय, जेवढं तुम्ही विचार नाही करत ना त्याच्यापेक्षा तो देणारा देव जास्त. हालेलुया. जेव्हा गेले, इंटरव्ह्यू पास झाले, मला ते एवढं सुद्धा बोलले, अरे कोमल, जर सुपरवायझर बनायचे ना त्याच्यासाठी काम भले थोडं येत असेल, पण इंग्लिश भरपूर महत्वाची आहे. हालेलुया. म्हणजे आज हिंदी म्हणाली, हिंदी इंग्लिश, हिंदी इंग्लिश. ते बोलतात माझ्या जागी जर कोणी असता ना त्याला बोलता असता तो साहेब जा बाहेर वेट कर, नाही तर निघून जा. पण तिथं बोलतात ना, आपण जेव्हा प्रार्थना करून जातो घरातून, देवाच्या पुढे बसलेला आहे त्याचं तू मानजुदाई चेंज कर माझ्यासाठी. हालेलुया. जेव्हा आपण बोलतो ना मानजुदाई चेंज कर त्याचं माझ्यासाठी, तर तो ऑटोमॅटिकली करणार. हालेलुया. तिथं त्यांचं सिलेक्शन झालं, देवाला धन्यवाद करते. पहिला सुपरवायझर याच्यामध्ये टेक्निशियन मध्ये होते, जिम्मेदारी काय होत्या, पण आता जिम्मेदारी वाढल्या तर त्यांना काय करायचे ते बनून ठेवायचे. हालेलुया. ते जिम्मेदारी सांभाळायचे. ते मला बोलत असतात, कोमल आता जर मला जास्त बोलायची सवय आहे त्यांच्यासाठी. हालेलुया. ते बोलतात आता मी तुला जास्त नाही बोलणार, मला 1 तास पहिलं जावं लागणार, 1 तास लेट यावं लागणार. हालेलुया. हे कोण करतो? देव करतो. हालेलुया. जे आपण विचार पण नाही करत ना त्याच्यापेक्षा जास्त देणारा देव आहे. जर आपण सर्व आपल्या जागावर थांबूया आणि देवाची छोटीशी स्तुती करूया. आणि आज आपल्याला हे नाही करायचंय, मी तर माझ्या 2 मुलांची आई आहे, ही आई समाधी नाही, कुणाची बायको आहे, कुणाची मुलगी